सर्वांना नमस्कार. मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव. सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जो सप्लाय आहे एलपीजी सिलेंडर्सचा तो अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये आहे. तर होऊ नये आणि पॅनिक मोडमध्ये जाऊ नये आणि काही अफवा येत असतील तर त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये आणि अफवा देखील पसरू नये. आता बेसिक जो जिल्ह्याचा डेटा आहे तो मी सांगतो. आपल्याकडे सिंगल गॅसधारक सिलेंडरची संख्या 7,51,234 आहे. डबल गॅसधारक ग्राहकांची संख्या 4,84,816 आहे आणि असं मिळून एकूण गॅसधारक जे आहेत ते आपल्याकडे 12,36,050 आहे आणि त्यामधील उज्ज्वला गॅस धारकांची संख्या ही 2,73,508 एवढी आहे. आणि आपल्याकडे जो सप्लाय येतो तो 3 कंपन्यांच्या मार्फत येतो. एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल. त्या तीनही कंपन्यांच्या सोबत आपण बैठक घेतली, त्यांचा पूर्ण स्टॉक देखील बघितलेला आहे आणि आपले प्रतिनिधी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी इन्स्पेक्शन देखील केलेलं आहे. या तीनही कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 95 एजन्सीच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये हे सिलेंडर्स दिले जातात. तर त्यामध्ये डेली जो सप्लाय त्यांचा कन्झम्पशन आहे त्याच्यामध्ये 20,199 हे डोमेस्टिक युजर्स आहेत. कमर्शियल युजर जर आपण बघितले तर ते 3,04,444 आहेत आणि टोटल जर पूर्ण आपण दिवसाचं जर बघितलं तर तो 25,144 एवढा साठा त्यांच्याकडे सध्या सिलेंडर्सचा उपलब्ध आहे. आणि ट्रान्झिटमध्ये म्हणजे जे आता आपल्याकडे येत आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे जे सिलेंडर्स आहेत ते 14,986 एवढे आहेत. जर आपण या तिन्ही कंपन्यांचं बघितलं तर एचपीसीएलकडे 3 दिवसांचा साठा आहे, बीपीसीएलकडे 2.11 दिवसांचा साठा आहे आणि आयओसीएलकडे 2.12 दिवसांचा साठा आहे. जर आपण युज्युअल वेळेस जरी बघितलं तरी एवढाच साठा हा त्यांच्याकडे उपलब्ध असतो, स्टॉकमध्ये असतो आणि ट्रान्झिटमधला साठा देखील तेवढाच आहे. तर त्यामुळे डोमेस्टिक सप्लाय हा कुठेही हॅम्पर झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊ नये. डोमेस्टिक साठा हा फक्त ऑनलाईन बुकिंगद्वारेच मिळत आहे. ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी ऑनलाईन बुकिंगचा ऑप्शन आहे. त्यानंतर ई केवायसी देखील करणं बंधनकारक आहे. ई केवायसी ही नागरिक स्वतः ऍपद्वारे करू शकतात किंवा जो आपल्याकडे सिलेंडर द्यायला येतो त्या माणसाच्या ऍपद्वारे देखील आपल्याला त्या ई केवायसी करता येते किंवा आपण नजीकच्या एजन्सीमध्ये जाऊन देखील ई केवायसी करू शकता. आणि त्यानंतर ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड जो आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती येतो याचा देखील उपयोग केला जाणार आहे, ज्यामुळे कुठेही साठेबाजी होणार नाही आणि जे ग्राहक आहेत जे ओरिजिनल ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंतच हे सिलेंडर पोहोचतील. तर नागरिकांनी कुठेही पॅनिक होऊ नये. साठा पुरेशा प्रमाणात आहे, येणारा साठा देखील पुरेशा प्रमाणात आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि